यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अखेर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ठाकरे बंधूंबरोबर युती झाली आहे का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उबाठा मनसे युतीकडून 10 जागा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 52 जागांच्या मागणीचा जो प्रस्ताव होता तो अखेर 10 जागांवर येऊन ठेपलाय आणि शिवसेना उबाटा पक्षासोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची देखील युती झाल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण बघतोय। कुठल्याही क्षणी उमेदवारांची यादी ही जाहीर होऊ शकते। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, जागा वाटपा संदर्भात संभ्रम होता, त्यानंतर युती संदर्भात देखील संभ्रम होता, पण आता ही मोठी बातमी समोर येते। अगदी खरं आहे। 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत अर्ज भरण्यासाठी आणि दुसऱ्या म्हणजे आज रविवार आहे आणि आता रविवारची संध्याकाळ झालेली आहे। आता थोड्या वेळातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 10 उमेदवारांची यादी जी आहे ती येईल असं कळतं आहे। ह्या 10ही उमेदवारांची ही एकमेव यादी असणार आहे। मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडे खरं तर या युतीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जवळपास 52 जागा मागितलेल्या होत्या, परंतु त्यापैकी केवळ 10 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळत आहेत। त्यातही काही जागा या त्यांना नको असलेल्या जागा देण्यात आल्याची सूत्रांची माहिती मिळते। थोड्या वेळातच या सगळ्या जागांवर उमेदवार जे निश्चित झालेले आहे त्यांची यादी थोड्या वेळात येईल असं सांगितलं जातंय। आज रात्रीपर्यंत ही यादी जाहीर झालेली असेल आणि उद्या आणि परवा अशा 2 दिवसांमध्ये हे सगळे उमेदवार निश्चितच आता काय घडामोडी घडतायत प्रणाली, सगळ्या सविस्तर अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।